जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री 3च्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। यावेळी नाकाबंदी देखील करण्यात आली होती। मोटार वाहन कायद्यान्वये 151 वाहनांवर कारवाई करण्यात आली। वाहन चालकांकडून 1,39,550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। 86 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यावेळी तपासणी करण्यात आली आहे। गुन्हेगारीला पायबंद बसावा याकरिता पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी आणि ऑल आउट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली। यामध्ये आर्म ॲक्ट, फरारी आरोपी, अजामीनपात्र वॉरंट, तडीपार करण्यात आलेले आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार आदींची तपासणी करण्यात आली। या मोहिमेत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी यांची स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती। या मोहिमेत 42 पोलीस अधिकारी आणि 219 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तपास कामात पाहिजे असणारे 8 आरोपी, फरारी असणारे 8 आरोपी, 44 अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी तसेच 86 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। जिल्ह्यातील 4 अवैध व्यवसायावर तसेच 2 तडीपार गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये 142 अन्वये कारवाई करण्यात आली आहे।